नमस्कार मंडळी, पल्लवीधारा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पुण्यातील येरवडा परिसरात लपलेल्या एका शांत आणि हिरव्यागार उद्यानाला भेट देणार आहोत. ते म्हणजे स्वर्गीय माजी महापौर भारत सावंत पौद उद्यान. पुणे शहराच्या गर्दीपासून काही क्षण दूर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर हे उद्यान एक उत्तम पर्याय ठरू शकतं. चला तर मग या उद्यानाची सफर सुरू करूया. मित्रांनो, हे उद्यान पुण्याच्या येरवडा उपनगरात वसलेलं आहे. येरवडा हा भाग पुणे विमानतळ, कोरेगाव पार्क, कल्याणी नगर आणि विमाननगर या भागांच्या अगदी जवळ असल्यामुळे शहराच्या कोणत्याही कोपऱ्यातून सहज पोहोचता येतं. उद्यानाच्या प्रवेशद्वारापाशी दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था असल्याचंही आपल्याला दिसेल. पुणे महानगरपालिकेच्या वतीने या भागातील नागरिकांसाठी हे हिरवळीचं ठिकाण जपलं जात आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारावरच एक सुंदर लाकडी कमान आपले स्वागत करते, ज्यावर उद्यानाचं नाव कोरलेलं आहे. गेटमधून आत डोकावताच हिरवीगार झाडी, उंच पामची झाडं आणि केळी सदृश्य रुंद पानांची झाडं नजरेत भरतात. निळाशार आकाशाच्या पार्श्वभूमीवर ही हिरवळ पाहताना मन अगदी प्रसन्न होऊन जातं. आत जाण्यासाठी हिरव्या रंगाचं आकर्षक नक्षीदार गेट असून सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेतलेली दिसते. याला पौद उद्यान म्हटलं जातं. याचा अर्थ हे केवळ फिरण्यासाठीच उद्यान नसून झाडांची रोपवाटिका म्हणजेच नर्सरी म्हणूनही हे काम करतं. शहरातील इतर बागा व सार्वजनिक जागांसाठी लागणारी रोपं याच पद्धतीच्या पौद उद्यानांमधून तयार केली जातात. त्यामुळे हे ठिकाण केवळ सौंदर्यासाठी नाही तर पुणे शहराच्या हरितीकरणासाठीही महत्त्वाची भूमिका बजावतं. विविध प्रकारची शोभेची झाडं, ताडामाडाच्या जातीची झाडं आणि स्थानिक वनस्पती इथे पाहायला मिळतात. संध्याकाळी फिरायला येणाऱ्या स्थानिक नागरिकांसाठी हे उद्यान एक शांत विसाव्याचं ठिकाण आहे. हिरव्यागार पार्श्वभूमीमुळे फोटोग्राफी आणि रील्स शूट करण्यासाठीही ही जागा अतिशय उत्तम ठरते. लहान मुलांना निसर्गाची ओळख करून देण्यासाठी पालक इथे आवर्जून येताना दिसतात. जर तुम्ही येरवडा किंवा कोरेगाव पार्क परिसरात राहत असाल तर सकाळ संध्याकाळच्या फेरफटक्यासाठी हे ठिकाण नक्की लक्षात ठेवा. या उद्यानाला पुण्याचे माजी महापौर स्वर्गीय भारत सावंत यांचं नाव देण्यात आलं आहे. पुणे महानगरपालिकेने शहरातील अनेक उद्यानांना अशा प्रकारे माजी लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांची नावं देऊन त्यांच्या योगदानाचा सन्मान केला आहे. अशा उद्यानांच्या नामकरणातून त्या व्यक्तीचं शहराच्या विकासातील योगदान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न असतो. मित्रांनो, उद्यानात जाताना आरामदायक चप्पल किंवा बूट घालून जा, कारण आत फिरण्यासाठी बराच परिसर आहे. सकाळी किंवा संध्याकाळी भेट दिल्यास उन्हाचा त्रास होत नाही आणि फोटोग्राफीसाठीही उत्तम प्रकाश मिळतो. वाहन पार्किंगसाठी सोय प्रवेशद्वाराजवळ उपलब्ध असल्याने स्वतःच्या वाहनाने येणंही सोयीचं आहे. उद्यानाची स्वच्छता राखण्यासाठी कचरा योग्य ठिकाणीच टाकावा, ही आपल्या सर्वांचीही जबाबदारी आहे. तर मंडळी, पुण्याच्या येरवडा भागात असं एक शांत, हिरवगार आणि ऐतिहासिक नाव लाभलेलं उद्यान आहे. हे कदाचित अनेकांना माहितीही नसेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांसोबत ही व्हिडिओ नक्की शेअर करा. पल्लवीधारा या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर तुम्ही या उद्यानाला भेट दिली असेल तर तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा.